ईदगाह परिसर के विकास के लिए धनराशि स्वीकृत, माननीय नितिन भूतड़ा। श्री नितिन भूतड़ा ने बताया कि उमरखेड़ शहर के नांदेड़ रोड स्थित ईदगाह परिसर के विकास के लिए 50 लाख रुपए स्वीकृत किए गए हैं और विकास कार्य जल्द शुरू होंगे। उमरखेड़ के कई मुसलमानों की एक समिति ने बताया कि नांदेड़ रोड स्थित ईदगाह में नमाज पढ़ने के लिए कोई उपयुक्त स्थान नहीं है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सपने को साकार करने के लिए विधायक किसराव वानखेड़े ने महाराष्ट्र सरकार की विशेष योजना के तहत सबका साथ सबका विकास की योजना के तहत ईदगाह में विकास कार्य करके मुस्लिम भाइयों को सामूहिक नमाज पढ़ने में सुविधा प्रदान करने के लिए 50 लाख रुपए स्वीकृत किए। नितिन भूतड़ा यवतमाल पुसद जिला समन्वयक ने प्रतिनिधियों से बातचीत के दौरान कहा कि पार्टी वरिष्ठों के मार्गदर्शन में बिना किसी जातिगत भेदभाव और समावेशी विकास के लिए काम करने के लिए प्रतिबद्ध है। ईदगाह के विकास कार्य के लिए धनराशि स्वीकृत होने पर मुस्लिम भाई आभार व्यक्त कर रहे हैं। उमरखेड नगर परिषदेचे कार्यक्षेत्रात असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या ईदगाहबद्दल आपण जे काय कार्य केले किंवा जे काय निधी आणला त्याबद्दल आपण थोडक्यात सांगाल? मुळामध्ये अनेक मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी येऊन त्या ठिकाणी ईदगाहचं जे मैदान आहे या मैदानावरती ज्यावेळी ईद असते त्यावेळी नमाज पठण करत असताना त्या ठिकाणी मोठ्या अडचणी येतात, जमीन ओबडधोबड आहे आणि त्या ठिकाणी जी प्रार्थना करायची असते ते प्रार्थनेकरता योग्य जागा ती नाही आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लेवलिंग करून काहीतरी आपण करून द्यावं अशा पद्धतीची मागणी मागच्या अनेक दिवसापासून त्यांची होती आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या ईदगाह मैदान परिसराकरिता 50 लाख रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये त्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे की सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न या विधानसभेचे सन्माननीय आमदार किसनरावजी वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उमरखेड शहरामध्ये केला। यापूर्वी सुद्धा माननीय नामदेवराव ससाणे साहेब आमदार असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुस्लिम बहुल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं या ठिकाणी आम्ही शहरामध्ये मंजूर केली आणि त्यातून अनेक मुस्लिम बहुल वस्त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, त्या ठिकाणी पेवर ब्लॉक असतील किंवा मुस्लिम मुलींकरता अभ्यासिका असत असे वेगवेगळे कामं या ठिकाणी आम्ही सर्व धर्मीय लोकांच्या दृष्टीने शहरामध्ये केली आहे आणि निश्चित लोकांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे की भारतीय जनता पार्टी ही जातीपाती धर्मपंथाचं राजकारण न करता माननीय मोदीजींचं जे ब्रीद आहे सबका साथ सबका विकास ते प्रत्यक्षात उतरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। थोडक्यात म्हणजे जेव्हा निवडणूक प्रक्रिया राबवल्या जाते त्यावेळेस होणारे मतभेद हे मनभेद न होऊ देता आपण सर्वसमावेशक कार्य करता ही ज्याची पावती म्हणावी लागेल। निश्चित जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आपण पक्षीय राजकारण करायला पाहिजे, परंतु निवडणुका आटोपल्याच्या नंतर गावाच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वसमावेशक त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे। ज्या लोकांनी आपल्या बाजूने मतदान केलं नाही किंवा जी लोक आपल्या सोबत नव्हती तेही आज आपलेच मतदार आहे, आपल्याच विधानसभेमध्ये राहतात, आपल्याच एरियामध्ये राहतात आणि त्यामुळं त्यांची सुद्धा कामं करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक विकासाचं व्हिजन ठेवून आपण आपल्या मतदारसंघात काम केलं पाहिजे अशा पद्धतीची वृत्ती आमची आहे आणि आमच्या पक्षाची सुद्धा आम्हाला तीच शिकवण आहे। धन्यवाद।